आवर्तनामुळे निम्मा येवला तालुका टँकरमुक्त, 36 गावे तहानलेलीच आहे. रखडलेल्या पाणी योजना मार्गी लावण्याची मागणी होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे जलस्रोत पडले कोरडे. इंधन दरवाढीने खिशाला दरमहा 1500 रुपयांचा फटका बसतोय. सामान्यांना भुर्दंड होतोय. प्रवासी खर्च सुद्धा महागलेला आहे. रिक्षा भाडे, किराणा, भाजीपाला, हॉटेलिंग खर्चामध्ये सुद्धा वाढ झाल्याने बजेट कोलमडलेले आहे. आता घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार. 10% वाळूसाठा राखीव होणार. बांधकामाला गती येणार. वाळूची चणचण दूर होणार. आता मोबाईलवरती ऑनलाईन बुकिंग करून घरबसल्या खत मिळवा. संभाजीनगर व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पथदर्शी प्रकल्प. मराठवाड्यातील काही भागाला अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपिटीचा फटका बसलेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सतत 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह पाऊस झालेला आहे. परतूर तालुक्यातील मापेगाव येथे पावसामुळे भिंत कोसळली. अनेकांच्या घरावरील तसेच शेतातील व गोठ्यावरील पत्रे वादळाने उडून गेली. गंगाखेडमध्ये शेतकऱ्यांचा संताप अनावरती. कृषी अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकत केले आंदोलन. मागणी मंडळातील पीक कापणी अहवालाची मागणी. शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला ठोकले टाळे. वडीगोद्री परिसरामध्ये विजेचा लपंडा होतोय. शेतकऱ्यांचे टॉवरवरती चढून आंदोलन करण्यात आले. काळ्या बाजारामध्ये 120 रुपये लिटरने डिझेल खरेदी करून मका बाजारामध्ये पोटापाण्याचा सवाल. ट्रॅक्टर चालकांची डिझेल टंचाईमुळे त्रेधा अखेर क्विंटल मागे 20 रुपये भाडेवाढ. ज्वारीला सरकारी भाव 3749. नाफेडच्या केंद्रावरती नोंदणी तुम्ही केली का? शेतकऱ्याला घेऊ लागले खुल्या बाजाराचा अंदाज. पेट्रोल डिझेल टंचाईचा फटका बसत असून गाडी भाडे वाढलेले आहे. मालाची आवक जावक मंदावलेली आहे. जालना जिल्ह्यामध्ये धान्य मालामध्ये तेजी असून सोने चांदी दर स्थिर आहे. आता धरणे पडतायत कोरडी. यंदा मृगाने दगा दिला तर पाणी संकट हे गडद होणार. विहिरींनी गाठलाय तळ. जालना जिल्ह्यामध्ये धरणसाठा हा चिंताजनक दिसतोय. गेल्या वर्षी अवकाळीचा दिलासा मिळालेला होता. यंदा मात्र पावसाची प्रतीक्षाच आहे. मागील वर्षी बाणे गावामध्ये झाला होता ओव्हरफ्लो. खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झालेला असून 6 लाख हेक्टरवरती पेरणीचे नियोजन केले जाणार. एल निनोचा धोका लक्षात घेता कमी कालावधीच्या पिकावरती भर देण्याचे आवाहन केले जाते. 69,000 मेट्रिक टन खते उपलब्ध. खरीपाची तयारी सुरू असून शेतकरी नव्या वाहनांच्या शोधामध्ये आहे. सोयाबीन बियाणे आणि खतांच्या दरवाढीचा आर्थिक फटका बसतोय. घरगुती बियाण्यांची उगवण क्षमता घटलेली आहे. शेती करावी की सोडून द्यावी? डिझेलसाठी बळीराच्या रांगेमध्ये उभा. इंधन टंचाई, अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा मात्र सुजाट आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप. विहीर बुजलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून हदगाव परिसरामध्ये 22 लाख अनुदान रुपये मंजूर करण्यात आले. 12%च खरीप पीक कर्ज वाटप. बँकांनी आखडता हात घ्यावा. 1,18,000 पैकी 23,000 शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज. उर्वरित शेतकरी मारतायत हेलपाटे. धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप 2025 हंगामातील शेतकऱ्यांच्या 4,000वरती पीक विमा अर्जामध्ये त्रुटी होत्या. पूर्ततेसाठी केंद्रस्तरीय समितीने पाठवले परत. मान्सूनच्या आशेवरती खरीपाची लगबग सुरू झालेली आहे. यंदा 62,000 हेक्टरवरती पेरणीचा अंदाज व्यक्त होतोय. भूम तालुक्यामध्ये सर्वाधिक 50,762 हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता वर्तवली जाते. खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट असून वीज बिले थकल्याने सगळेच गणित बिघडलेले आहे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या बँकांवरती कारवाई करा. आमदार राजेश विटेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. खरीप हंगामाचा श्रीगणेशा झालेला असून धरती मातेला वंदन आणि बैलजोडीचे पूजन केले. भंडारा परिसरामध्ये ग्रामीण भागात शेती अवजारांची पूजा करण्याची ही परंपरा आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये खतांचा 31,000 मेट्रिक टन साठा. खताचा पुरवठा आहे सुरू. यंदा 76,000 मेट्रिक टन खत मंजूर झाले. डोंगरगाव येथील शेतकऱ्याचे रब्बेतील धानाचे पुंजणे जाळले असून सुमारे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. जनावरांचा चारा सुद्धा जळाला. तेंदुपत्ता संकलनाकडे मजुरांची पाठ. वेलतूर परिसरामध्ये मजुरांचा विरोध होतोय. भीतीसोबतच रोजगार संकटामध्ये जंगलात जाणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम शेती फुलवणारच नाही तर स्वप्ने सुद्धा साकारणार. खरीपापूर्वी तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. कडक उन्हाच्या झळामध्ये सुद्धा मशागतीच्या कामाची लगबग सुरूच आहे. आत्मनिर्भर खाद्यतेल अभियान. शेतकऱ्यांसाठी अनुदानांचा पाऊस पडतोय. तेल काढणी प्रकल्पांना अनुदान दिले जाणार. अनेक गावांसमोर जलसंकट. 8 प्रकल्पांमधून सोडले पाणी. यवतमाळ परिसरामध्ये जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती. टंचाई निवारणार्थ 93.97 पाणीसाठा आरक्षित आहे. भाजीपाला आवक मंदावलेली असून दरवाढीने बजेट कोलमडलेल्या. अवकाळी पाऊस, वाढत्या तापमानामुळे उत्पादनात मोठी घट दिसून येते.
योग्य बियाणे, भरघोस पीक, कृषी विभागाचा कानमंत्र. खरीप पूर्वतयारीला वेग आलेला असून शेतकऱ्यांनी पुरावे जपून ठेवण्याचे आवाहन केले जाते. 1.25 लाखांवरती शेतकऱ्यांच्या हाती AI तंत्रज्ञान. प्रत्यक्ष वापर किती होतोय? तंत्रज्ञान उपलब्ध पण उपयोग मर्यादित. प्रशिक्षणाची गरज अधोरेखित. आटपाडीमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वर्षभराची मेहनत उद्ध्वस्त झाली. 25 डाळिंब उत्पादकांच्या बागा जमीनदोस्त झाल्या. जळगाव जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा धुमाकूळ असून चोपळा, रावेर, यावलमध्ये 1000 हेक्टरवरील केळी बागा झाल्या भुईसपाट. केळी दरवाढीच्या आनंदावरती सनस्ट्रोकमुळे विरजण पडलेल्या आहे. रावेरला बागा उद्ध्वस्त झाल्या. भूजल पातळी खालवल्याने मुळांना अक्षरांचा विळखा. अंजनी धरणामध्ये मुबलक साठा असून तरीसुद्धा पाणी कपातीचे संकट आहे. धरणामध्ये 44.50% जलसाठा. आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठ्याची शक्यता. वादळी पावसाने न्हावी परिसरामध्ये केळी बागांचे मोठे नुकसान केलेले आहे. काढणीवरती आलेली झाडे उन्मळून पडले. नुकसान भरपाईची मागणी केली जाते. जीव सुखावणार. उद्यापासून मान्सूनपूर्व पाऊस येणार. हवामान विभागाचा अंदाज व्यक्त होतोय. दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली जाते.